आज आपण करतोय बीटाचा हलवा. तर त्यासाठी ना मी मोठ्या साईजचे असे 3 बीट घेतले. लागणारं साहित्य: खोबरं किसून घेतले, बदाम, आता ह्या छोट्या 2 वाट्या साखर आणि थोडंसं दूध 1 वाटीभर. बदाम जास्त नव्हते माझ्याकडे, आता थोडेसेच घेतले मी. आता हे बीट आहे ना, त्याचं साल काढून घ्यायचं. खोबरं आहे ना, ते इतकी छान टेस्ट येते ना, मी सांगते म्हणून टाकून पहा. त्याचं साल काढून झालं. आता किसून घ्यायचे नाही का, सगळ्याचे साल काढून झाल्यावर. शक्यतो ताजे बीट घ्यायचे. शिळे असले ना मग ते किसले पण नीट जात नाही आणि चवीतही फरक पडतो, म्हणून ताजे बीट घ्यायचे चांगले. आता हे किसून झाले. आता कढई गरम करून आहे ना, त्याच्यात साजूक तूप टाकून घ्यायचं. किस टाकलाय मी. आधी 1.5 चमचा तूप टाकलं होतं मी गावरान. आता हा किस टाकला. चांगलं सगळीकडनं एकसारखं परतून घ्यायचं व्यवस्थित नाही का. झाकण ठेवायचं परतत आल्यावर थोडंसं. तर दूध टाकून घेतलं मी. दूध आहे ना आपल्या आवडीनुसार टाका. मिल्क पावडर असेल तर ती पण टाका. या छोट्या 2 वाट्या साखर टाकली, आता घेतली ती. चवी तुमच्या किती गोड पाहिजे त्याच्यानुसार टाका. आणि हा खोबऱ्याचा किस घेतला. किसून घेण्यापेक्षा मिक्सर करून घ्या खोबरं, म्हणजे नाही का चांगलं बारीक होतं. किसलेलं असं वरती दिसेल, त्याच्यापेक्षा मिक्सर करून घ्या तुकडे करून. मग हे सगळं परत एक मिक्स करून घेतलं नीट व्यवस्थित. तर त्याच्यावर नाही का झाकण ठेवलं. परत मध्ये मग असं काढून पाहायचं, खाली नाही लागू म्हणून हलवून घ्यायचं. तर याच्यात आहे का त्याचं साखरेचं ते पाणी सुटले, दूध टाकलेलं साखरेचं पाणी सुटले. त्यामुळं दूध आहे ना थोडंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं. जास्त पण खूप शिजलं ना, असा लई शिजलेला पण नाही चांगला लागत. असं थोडासा क्रंचीच राहून द्यायचं, म्हणजे छान लागतो. बऱ्यापैकी आता ते आटत आले. झालं पाणी सगळं, ते दूध आणि ते आटलं, साखरेचं पाणी सुटलेलं. आता वरून थोडंसं नाही का खोबरं आणि ते थोडेसे बदाम टाकले, खाण्यासाठी रेडी. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.